मैदानाच्या दिशेने सामना या ठिकाणी लगेच चालू करायचा आहे। दोन्ही संघ बोथ कॅप्टन लक्षात घ्या विनंती असेल सेमीफायनल क्रमांक 2 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। महत्वपूर्ण टूर्नामेंट एक आयोजन आणि नियोजन एक दमदार या टूर्नामेंटचं पाहायला मिळते आपल्याला। जातोय पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने। चला विनंती करतो सामना जो आहे तो मात्र चालू करा। देखील जर पाहिलं तर छत्रपती वॉरियर संघाला तिथे देखील एक पराभव स्वीकारावा लागला आहे, परंतु शेवटपर्यंत मैदानाच्या आतमधली छाप जी आहे ती छत्रपती वॉरियर संघाने देखील सोडली नाहीये। मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का सेमी फायनल क्रमांक 2 मध्ये आनंद खताळे होतील बाद। बॅक टू द पवेलियन, मोठा हादरा आपल्या संघाला, संघाचा कुल कॅप्टन कुल होतोय बाद। डीजे कॉड बिहाइंडचा शिकार। चला न्यू बॅटर लवकरात लवकर यायचं विनंती असेल। मॅचला करतोय पुन्हा एकदा सुरुवात, जाऊयात मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा। चला विनंती असेल सामना जो आहे तो मात्र चालू करायचा आहे। महत्वपूर्ण मॅच असेल, एक महत्वपूर्ण टूर्नामेंट, एक महत्वपूर्ण आयोजन आणि नियोजन। पुढील चेंडू इथे पुन्हा एकदा विकेट आली होती, परंतु इथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल नव्हता। इथे देखील जर पाहिलं तर रोखलं गेलंय। आज रफ्तार आहे गोलंदाजीच्या माध्यमातून, याही चेंडूवरती सिंगल येते गोलंदाजीच्या माध्यमातून। षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतंय विक्रम बेदरे यांच्या माध्यमातून पहिले षटक पाहायला मिळतंय। पुढील चेंडू इथे देखील खाली आता स्क्वेअरच्या दिशेने चेंडूला पाठवलं, याही चेंडूवरती मिळते सिंगल। देखील पाहिलं तर बाळू आलेत कव्हरच्या दिशेने, देखील पाहिलं तर कव्हर करतील। आज बाळू देखील एक जीवाची बाजी लढवणार आहेत माझ्यासाठी। देखील पाहिलं तर महत्वपूर्ण मॅच आहे, त्या मॅच मध्ये बाळूची देखील एक दमदार एंट्री पाहायला मिळते। मॅचला पुन्हा एकदा चालू करतोय फलंदाज, पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी तयार। पुढील चेंडू इथे अगदी हल्ला बॉल, आक्रमण, दे धक्का छक्का, मॅक्सिमम 6 षटकार। डीजे डीजे थँक्यू व्हेरी मच। पुढील चेंडू इथे देखील जर पाहिलं तर हाही चेंडू देखील एक धारदार आहे। कमबॅक चे चेंडू मात्र वापरावे लागतील। इथे देखील जर पाहिलं तर मॅक्सिमम 6 आल्या, त्याच्यानंतर हा चेंडू मात्र निर्धाव येतोय। एक खुलेआम फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, एक धावसंख्या देखील एक उभी करावी लागेल। पुढील चेंडू इथे देखील एक वेगवान भन्नाट गतीचा चेंडू हाही देखील आहे। इथे देखील एक डॉट बॉल येतोय। षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। एक षटकाचा खेळ संपेल आणि संघाची धावसंख्या 1 बाद 8 या आकड्यावरती धावफलक देखील एक पोहोचेल। चला वेळ जास्त घ्यायचा नाही, सामना लगेच चालू करा। संघाचा कर्णधार आता गोलंदाजी मार्कवरती वैभवजी निकम। इथे आल्यासरचे आक्रमण केले गेले, स्क्वेअरच्या दिशेने चेंडूला पाठवले, आता वेगाचा वेग आहे, चेंडूला आग लावून जाईल, सीमा रेखा पार, चौकार 4। डीजे माणसाला नाद पाहिजे हो, पण नाद तुम्हाला दुसराच आहे। नुसते ठोके विषय ओके। पुढील चेंडू इथे देखील एक हलकीशी काढा, देखील पाहते डाऊन द बॉल क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल आनंद यांच्या माध्यमातून। स्पर्धाचे मुख्य आयोजक आहेत आनंद जी आपल्याला पाहायला मिळतात। पुढील चेंडू
इथे अगदी सन्मान दिला जातोय चेंडूला. क्षेत्ररक्षण डाऊन दी बॉल येईल. इथे देखील एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला आहे. सिंगल इथे देखील येईल. पुढील चेंडू इथे अगदी फटका मात्र जो आहे तो मात्र पुढे फसला गेला. एक वेगवान आहे आज रफ्तार देखील जर पाहिलं तर हाही देखील जर पाहिलं तर एक चांगला चेंडू आहे. धावफलक पुणेशी एकदा बदलते. संघाची धावसंख्या जवळजवळ आम्हाला पाहायला मिळते. चौदा या आकड्यावरती पुढील चेंडू इथे पॉवरफुल ब्युटीफुल सीमा रेखा पार केला षटकार. 7वा 6 रन षटकार. आप्पाचं विषयले हाडे आप्पाकडे क्रेडिटचं काढे आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचा बाहेरले लाडे. थँक्यू व्हेरी मच. पुढील चेंडू इथे 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 पुण्याशी एकदा ताकद आणि न ताकद चेंडू सीमा रेखा पार ठोकलाय. क्वालिटी मॅक्सिमम छे षटकार. डीजे थँक्यू व्हेरी मच डीजे. संघाची धावसंख्या 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती लागतील. बॅक टू बॅक आक्रमण व्हायला लागलाय मैदानाच्या आतमध्ये. तळतबली ही शिवरायांची तलवार आणि गोलंदाज ही कतल इथे पाहायला मिळते. विक्रम बेंद्रे दोन षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरती. विक्रम बेंद्रे अगदी हाही देखील एक चांगला चेंडू आहे. इथे देखील एक रोखलं जाईल गोलंदाजच्या फॉलोथ्रीमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण इथे देखील एक पाहायला मिळतंय. आज मात्र दोनही संघ प्लॅनिंग बनवून आलेत. तसेच जर एका साइडून जर पाहिलं तर सेमीफायनल 1 मध्ये शिवन्ना 11 संघ जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतो. फायनल साठी हा संघ मात्र सज्ज आहे. परंतु या मॅच मधून कोण जाईल फायनल साठी. इथे मैदानाच्या आतमध्ये एक हलकीशी कडा एक दिशा दिली जाते. फटका मात्र अक्रॉस द बॅट कव्हर इथे नाही आहे. देखील बाद लॉंग ऑन मधून संकेतला यावं लागेल इथे मिडॉनच्या क्षेत्रात. इथे देखील एक सिंगल. एक वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. फलंदाज पुढे एकदा तयार होतो. ज्याच्या बॅट मधून पुढे पण मॅक्सिमम बॅक टू बॅक 2 फटके आपल्यातून आले होते. तो फलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. जसे नंबर 17 आहे आणि खतऱ्याची घंटा इथे वाजवेल. एकदम खोलपट टप्पा चेंडू. एक छोटासा फटका मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील गोलंदाज पुढे एकदा डाऊन येईल आणि इथे देखील एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. सिंगल येते. सिंगल देखील जर पाहिलं तर इथे देखील एक चांगले चेंडू पाहायला मिळतील. मागील चेंडूमध्ये जवळजवळ भरपूर धावा देखील आल्या. मॅक्सिमम 2 फटके देखील आपल्यातून चांगले फटके आपल्याला बॅटमधून देखील पाहायला मिळतात. फलंदाज पुण्याशी एकदा तयार होतोय. इथं खोलवर टप्पा चेंडू एक दिशा देण्याचं काम केलं गेले. डाऊन द बॉल पुण्याशी एकदा संख्या देतोय चेंडूवरती धावून. कॅरी करेल चेंडूला आरामात. इथे देखील एक सिंगल येते. महत्वपूर्ण टुर्नामेंट. एक महत्वपूर्ण आयोजन आणि नियोजन दमदार आहे. काटा आयोजन आहे या टुर्नामेंटचं. आणि जेवण देखील जर पाहिलं तर कालचं आणि आजचं जरी पाहिलं तर एक दमदार आहे. क्वालिटी आहे या टुर्नामेंटची. नक्कीच क्रिकेट प्रेमी आज पुन्हा एकदा 365 दिवस आणि 364 दिवस पुढे एकदा वाट पाहतील अशी एक मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू
इथे वेगवान आहे, आज रफ्तार आहे हा गोलंदाज. इथे देखील एक डॉट बॉल. इथे देखील एक देखील जर पाहिलं तर 2 षटक हाताळलेत, पॉवर प्लेचं एक आणि तिसरं एक. तिथे देखील एक 12 धावा खर्च केल्यात, परंतु देखील विकेट जे आहे ते मात्र हाती लागलेले नाहीये. संघाचे संघमालक या ठिकाणी गोलंदाजीसाठी देखील आमंत्रण दिले जात आहे. प्रकाशची गाडी आम्हाला पाहायला मिळतील. 14 षटक घेऊन येतील. 3 षटकांचा खेळ संपेल. संघाची धावसंख्या 30 या आकड्यावरती आहे. 30 धावा देखील एक धावफलकावरती आहे. 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. सरासरी जर पाहिली तर प्रति षटका मागे 10 धावांची सरासरी देखील एक चाललेली या रन रेटच्या नुसार आपल्याला पाहायला मिळालेल्या संघाची धावसंख्या. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा सज्ज आहेत. गणेशजी काळे आम्हाला पाहायला मिळतात. मॅच पुन्हा एकदा ऑन. 8 चेंडू 20 बनवल्यात. अजून किती बनवतील. इथे शॉर्ट बॉल, इथे फसवलं गेले, जाळं आखलं गेले. डाऊन दी बॉल संकेत टीपला जातो झेल आणि मनोज यांचा संपवला जाईल खेळ. विकेटचं बदल फलंदाज होतोय पुन्हा एकदा बाद. डीजे मास्टर घ्या संधी. डीजे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील अमित मोतीकर. देखील मागचा सामना जर पाहिला तर 13 चेंडू जवळजवळ 49 धावा देखील बनवल्या होत्या आपल्या अव्हेंजर संघापुढे. अव्हेंजरच्या अक्षरशः चिंदड्या उडवल्या होत्या गोलंदाजांच्या या बॅटरने. 13 चेंडू 49 एक महत्वपूर्ण मॅच खेळली होती आणि चांगला देखील एक टायमिंग आणि परफेक्ट फटका. चेंडू मात्र जाईल पुन्हा एकदा डीप पॉइंटच्या क्षेत्रात. आग लावत सी मारेगा पार. चौकार 4. डीजे सगळं फक्त आडवं पट्टा समोर आणि आडवं पट्टा. चौकार येतोय. पुढील चेंडू इथे अगदी खोलवर टप्प्यात चेंडू फिरकावलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतोय. इथे झेल मात्र मिस केला जाईल. मॅच मिस केली जाईल इथे देखील, कारण की झेल कोणाचा सोडलाय. एक आपलातून आणि एक स्फोटक फलंदाज आजच्या दिवसामध्ये ज्याने नावावरती ताईत बनलाय आज गाड्यातला सगळ्यांच्या, त्याचा झेल मात्र सोडला जातोय. देखील जर पाहिलं झेल मिस करसाल तर कॅच पण मॅच पण मिस करसाल. पकडो कॅच और जीतो मॅच हे समीकरण आहे, परंतु तुम्ही मॅच सोडली जाईल. कारण की जर पाहिलं तर सेमीफायनल क्रमांक 2 आहे. महत्वपूर्ण मॅच आहे. फायनलला जर जायचं असेल इथे लढत देणं खूप महत्वाचं आहे. इथे देखील मैदानाच्या आतमध्ये इथे देखील विकेट आली होती. इथे व्हॉइस आला होता. इथे देखील एक सिंगल जी आहे ती मात्र जोडली जाईल पुण्याशी एकदा. देखील जर पाहिलं तर एसटी रक्षकाची थोडीशी मिसफील्ड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत एसटी रक्षकाची कामगिरी आम्हाला पाहायला मिळते. इथे देखील एक चांगला चेंडू आहे. डॉट बॉल. अंतिमचा चेंडू उरलेला पाहायला मिळेल. पुढील चेंडू फलंदाज परिषद एकदा तयार. इथे देखील एक खोलवर टप्पा चेंडू, त्याच्यावरती एक चांगला आक्रमण डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येतोय. याही चेंडूवरती इथे देखील जर पाहिलं तर सिंगल येईल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर 4थ्याची होते. समाप्ती 4 षटकांचा खेळ संपेल. संघाची धावसंख्या 37 रन ऑन द बोर्ड. 37 धावा धावफलकावरती असतील. महत्वपूर्ण मॅच, एक महत्वपूर्ण टुर्नामेंट, एक महत्वपूर्ण आयोजन आणि नियोजन देखील दमदार पाहायला मिळतंय. 37 धावा धावफलकावरती आहेत. देखील आम्हाला पाहायला मिळतील बाळू या ठिकाणी आहेत. आमचे समवेत जोडले जात आहेत. बाळू देखील पाहायला मिळतील. बाळू देखील एक गोलंदाजी नाही, फलंदाजी नाही. बाळू मात्र क्षेत्ररक्षण करण्यासाठी या टीम मध्ये पाहायला मिळतील.
360 डिग्री प्लेयर आहे, परंतु त्यांचा देखील पाहिलं तर फिनिशर म्हणून त्यांची ओळख आहे. जॉन्टी रोडचे नाथू बाळू रॉड्स. थँक्यू व्हेरी मच. अण्णा सावंत कुठे आहेत? अण्णा सावंतजी किल्ली देऊन द्या ना गाडीची आपल्या. चला आहे भेटली चला चला. पंच मॅच चालू कर सर. गोलंदाजी मार्ग वरती एक रफ्तार आणि स्फोटक, एक रफ्तार का जादूगार संकेत. इथे देखील एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने खेळला देखील जर पाहिलं तर हाही चेंडू देखील एक चांगला पाहायला मिळतोय. देखील जर पाहिलं तर मोठमोठ्या खेळ स्पर्धा ज्या असतात तिथे देखील संकेतच्या नावाची छाप जी आहे ती मात्र सोडली गेली आहे. बाउंड फ्रॉम जर पाहिलं तर उरुळी देवाची गावाचा हा धुरंधर खेळाडू आहे. त्याच्या माध्यमातून कित्येक स्पर्धा एनबी ट्रॉफीज देखील मोठमोठ्या स्पर्धा संकेतच्या माध्यमातून गाजवत असताना पाहायला मिळतील आम्हाला. पुढील चेंडू इथे अगदी चांगला आक्रमण मैदानाच्या आतमध्ये केला आहे. मैदानाच्या आतमधून बाळू आहे डाऊन दी बॉल, टीपला जातोय झेल. संकेत इथे चमक दाखवतील. विकेटचं पलन, फलंदाज बाद. रोड रोलर जगह पे घर 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 आणि आता आमना सामना दोन्ही खास मित्र शुभम बिरे आणि संकेत यादव. सारखीच दोघांची मस्करी चाललेली असते. संकेत यादव यांचा सामना करेल तो त्यांचाच परम मित्र खास जिगरी यार शुभम बिरे. बिरे तो यादव आहेत गोलंदाजीवरती, स्ट्राईक वरती बिरे. ओहो रफ्तार आहे आज संकेत, मात्र रफ्तार आहे. वन बाउन्स देखील कळवलाय पानसांनी. देखील जर पाहिलं तर हाही चेंडू देखील एक चांगला पाहायला मिळतोय. शुभमणी जर 3 चेंडू मध्ये 3 षटकर ठोकले तर किरण पुणेकर यांच्याकडून तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक असेल. मोतीकर 60 रन तर मारावे लागतील आज दादा. इथे देखील चालतो बाईक वान आज भन्नाट गती आहे. आज संकेत मात्र चमक दाखवतोय. लगेच जर पाहिलं याच्या अगोदरचा वन बाउन्स, त्याच्यानंतर हाही चेंडू देखील एक भन्नाट आखू टप्पा शॉर्ट बॉल आणि डॉट बॉल. एक महत्वपूर्ण देखील एक मॅच रंगलेली पाहायला मिळेल. पुढील चेंडू फलंदाज पुन्हा एकदा तयार होतो आक्रमण करण्यासाठी. इथे 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 पावर कमी आहे गोलंदाजाची, परंतु फलंदाजाने मात्र पावरचा पूल बनवला आहे. सीमा रेखा पार. ब्युटिफुल सांबार चटणी चटणी ದೋಸೆ ಇಡ್ಲಿ ಸಾಂಬಾರ್ ಚಟ್ನಿ ಚಟ್ನಿ தேடி பிடிச்ச ஹோட்டல்ல ஆயின வந்த பார்சல்ல நல்ல ஹோட்டல் தெரியல ஆயின வந்த. थँक्यू व्हेरी मच डीजे. देखील पाहिलं तर रनअप जो आहे तो मात्र फर्स्टला गेला होता गोलंदाजाचा असा समजेल आपल्याला, परंतु पाहिजे तर रफ्तार आहे आज संकेत. मोठा फटका आलाय. कमबॅक केला जाईल का? कमबॅकचा चेंडू येईल का? मित्र 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 आहे मैदानाच्या आतमध्ये शत्रू. देखील जर पाहिलं तर क्रिकेट असा खेळ आहे, मित्र पण इथे शत्रू असतात. देखील जर पाहिलं तर षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आम्हाला. 5 षटकांचा खेळ संपेल. संघाची धावसंख्या 44 या आकड्यावरती आहे. दोनही बॅटर देखील एक मैदानाच्या आतमध्ये असेल, त्यांना देखील एक बक्षिसांचा पाऊस आज मात्र आहे. किरणदादा पुणेकर यांच्याकडून देखील एक तब्बल 3 षटकारासाठी सलग 501 रुपयाचं प्राइस देखील असेल दोनही बॅटरसाठी. चला विनंती असेल मॅच मात्र चालू करा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतोय संघ मालक प्रकाशजी गाडे.
विकेट हॅट्रिक जर घेतली जर प्रकाश गाडे यांनी तर चंदू दादा यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असेल. हॅट्रिक खोलवार वेगवान रफ्तार का राजा आहे. वाईट बॉल देखील जर पाहिलं तर हा मात्र चेंडू पुन्हा टाकावा लागेल. देखील जर पाहिलं तर संघाचे संघ मालक आहेत. आज जोखीम खूप आहे आपल्या खांद्यावरती. दुरा देखील एक सांभाळली आहे संघाची. पुढील चेंडू इथे देखील एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खोलला. एक डाऊन दी बॉल संकेत. इथे देखील याही चेंडूवरती एक सिंगल येते. चांगला फटका एक चांगला आक्रमण मैदानाच्या आतमध्ये बनवावं लागेल या मॅच मध्ये. देखील जर पाहिलं तर पुढील चेंडू पुढे एकदा फलंदाज तयार आक्रमण करण्यासाठी. मॅच ऑन. इथे देखील एक चांगला शॉट बॉल. क्षेत्ररक्षक देखील आहे परंतु लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये बाळू डाऊन दी बॉल. बाळू पाहायला मिळतात. एक चांगली फेकी. बाळू यांच्या चेहऱ्यावरती आज पण स्माइल आहे. काल पण होती. आज चमक आहे बाळू यांची या मॅच मध्ये देखील. आज खुश असणार आहेत. सेमीफायनल मध्ये देखील आपला संघ खेळतोय आणि तिथे देखील चांगली गोलंदाजी आपल्या संघ मालकाची अर्थात प्रकाशजी गाडे यांची पाहायला मिळते. फलंदाज तयार आक्रमण करण्यासाठी. मॅक्सिमम येतील का. इथे शॉट बॉल. खराब चेंडू. त्याच्यावरती खरपूस समाचार दिलाय. चेंडूचा पाठलाग पुण्यात असतो. दगडू शेठ आणि बॉल नाही घेतले. बाउंड्रीची बॅट. सीमा रेखा बार चौकार 4. Thank you very much, DJ. पुढील चेंडू फलंदाज तयार आहे. इथे खोलवर टप्पा चेंडू. इथे देखील एक चांगला आक्रमण संकेत. इथे फलंदाज वेगवान आहे. आज सगळे रफ्तार आहेत या संघामध्ये. इथे देखील एक सिंगल येईल. देखील जर पाहिलं तर बॅटिंग टीम देखील एक चांगली पाहायला मिळते. देखील जर पाहिलं तर 50 पूर्ण 52 धाबा धावफलकावरती लागतील. इथे अगदी हेलिकॉप्टर फसला गेलाय. इथे देखील एक हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता. फटका मात्र मिस होतोय. हाई चेंडू मात्र वेगवान डॉट बॉल. एक महत्वपूर्ण मॅच आहे ही देखील सेमी फायनल क्रमांक 2 मध्ये. देखील जर पाहिलं तर याच्यानंतर फायनल साठी देखील आपल्याला पाहायला मिळेल. शिवंडा 11 संघ देखील एक सज्ज झालाय. मेगा फायनल देखील याच्यानंतर एक मानाची होती. इथे अगदी वेगवान रफ्तार का राजा. षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं जात आहे. 6 षटकांचा खेळ संपेल. संघाची धावसंख्या 52 या आकड्यावरती तर 3 गडी बाद. 52 धावा देखील एक धावफलकावरती आहेत. चला मॅच पुन्हा एकदा वनखीर गेली आहे. पुढील चेंडू खोलवर टप्प्यात चेंडू. त्याच्यावरती एक चांगला आक्रमण मैदानाच्या आतमध्ये. चेंडूला पाठवलंय. जाऊन दुबार क्षेत्ररक्षक दीपक येतील. एक चांगली फेकी मैदानाच्या आतमध्ये घडेल. पाहता पाहता इथे देखील एक 2 धाबा येतील. इथे देखील एक पॉवरफुल ब्युटीफुल सक्सेसफुल चेंडू सीमा रेखा पार. क्वालिटी मॅक्सिमम 6 षटकार. हनुमान जी नहीं सकते और हनुमान के बिना श्री राम भी नहीं. और न लगोगे श्री राम के बिना, राम न मिलेंगे हनुमान के बिना. जय श्री राम.
पुढील चेंडू पुढील चेंडू वेट अँड वॉच. ओहो मिस केला जातोय. देखील पाळतो मिस इथे देखील केलं झालं. ट्राय बट डोंट क्राय. दीपक देखील पाळतो ट्राय चांगला होता. लाजवाब देखील ट्राय लावली होती. देखील पाहिलं तर झेल मात्र मिस केला जातोय. मॅच ऑन. पुढील चेंडू फलंदाज पुन्हा शेक देतोय आक्रमण करण्यासाठी. आज मात्र जालवा दाखवला बॅटरने. 11 चेंडू 23 धावांची खेळी. 50 केले की 500. इथे पुन्हा एकदा मुंबईकर राजा मचा देगा बाजा. सीमारे गप्पा ठोकला क्वालिटी 6 षटकार. लाडाचं शेठ तुम्ही गावाचं शेठ तुम्ही. मी तुमची लाडाची शेठानी दया. मी तुमची लाडाची शेठानी. मी तुमची लाडाची शेठानी. ओहो मी तुमची लाडाची शेठानी. इथे देखील एक 6 येतील. देखील जर पाहिलं तर हा बॅटर जेव्हा आला होता चौकार मारला होता अमितजींनी. त्याच्यानंतर लॉंगांच्या क्षेत्रात झेल आला होता. तो झेल मात्र मिस झालाय आणि इथे मात्र मॅच मिस केली असावी. देखील जर पाहिलं तर धावफलक आहे. धावफलक वाढवलं गेलंय आज. जीवनदान देखील एक भेटलं. त्याच्यानंतर संधीचं सोनं या ठिकाणी बॅटरचं पाहायला मिळतंय. पुढील चेंडू इथे देखील एक बिग वन आहे. रफ्तार एक डॉट बॉल मैदानाच्या हातामध्ये देतोय. हाही देखील एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. देखील जर पाहिलं तर चांगले चेंडू आणावे लागतील या मॅच मध्ये. कमबॅकचे चेंडू आणावे लागतील गोलंदाजाला. इथे अगदी खोलवर टप्पा चेंडू अगदी इथे लंगोच्या दिशेने राऊंड दी बॉल संकेत देतो. चेंडूला रोखेल. एक चांगली पकड बनवेल चेंडू वरती. इथे देखील एक सिंगल येईल. 7 षटकांचा खेळ संपेल. संघाची धावसंख्या 69 धावा. अजून देखील अंतिमचं षटक देखील एक उरलेलं पाहायला मिळते. अर्थात संकेतकडे सोपवलं जाईल का. देखील पाहिलं तर 2-2 षटक टाकणारे जे गोलंदाज होते त्यांची कोटा मात्र संपला गेलाय. आता कोणाला गोलंदाजाला आणले जाईल हे देखील एक महत्वाचं असणार आहे. अंतिमचं षटक उरलंय. मॅच पुन्हा एकदा ऑन केली जाईल विनंती करतो. सामना मात्र चालू करायचा. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक अंतिमचं पाहतोय आपण. 69 धावा देखील एक धावफलकावरती. 69 रन ऑन द बोर्ड. 69 धावा. गोलंदाजचं नाव कळवा. सनी सुतार. सनी सुतार आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजच्या माध्यमातून. हे खेळी करण्यासाठी पुणे एकदा तयार आहे. सनी सुतार आज झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो. थँक्यू व्हेरी मच डीजे. 50 धावा बनवल्या की किरण पुणेकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक असेल. पुढील चेंडू जाऊ दिलंय. मान दिला जाईल. सन्मान दिला जाईल. अवांतर धावेचा कॉल पण दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. इट्स वाईड बॉल. चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल. वाईड बॉल देखील येतोय. पुढील चेंडू मॅच पुन्हा एकदा ऑन केली जाईल. फलंदाज पुन्हा एकदा तयार होते आक्रमण करण्यासाठी. पुढील चेंडू फलंदाज तयार आहे आक्रमण करण्यासाठी. मॅच ऑन. इथे देखील एक चाऊ दिले. बॅक टू बॅक मैदानाच्या आतमध्ये अवांतर धाब्यांचे कॉल यायला लागलेत पंचांचे. इथे देखील वाईड बॉल येतोय. मागील चेंडू देखील एक वाईड बॉल आला. ते दोनही धावा ज्या आहेत ते मात्र अवांतर धावा खर्च करावा लागल्यात. महत्वपूर्ण मॅच. एक महत्वपूर्ण नियोजन आणि आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्यांच्यानंतर वाईड बॉल येत राहत आहेत. एक कमबॅकचे चेंडू आणावे लागतील. फलंदाज देखील जर पाहिलं तर स्फोटक महाआक्रमक आक्रमक महाआक्रमक बनलाय आज.
इथे शॉर्ट बॉल अक्रॉस द बॅट, फटका मागील दिशेने पुन्हा एकदा चाललाय, वेगवान झालाय, आग लावेल या चेंडूला. चेंडू मात्र जातोय पुन्हा एकदा फरार आणि येतोय चौकार. 4 डीजे. थँक्यू डीजे. आक्रमण आहे, आक्रमण केलं जाईल, आक्रमण आहे मैदानाच्या आतमध्ये, आक्रमण देखील केले जाते. मॅच पुन्हा एकदा ऑन केली जाईल. फलंदाज या ठिकाणी तयार होतोय. पुढील चेंडू इथे देखील एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खुललाय. हाही चेंडू देखील वेगवान भन्नाट गतीचा, चेंडू मात्र निसटलाय. मिलेगा मौका देगा चौका, सीमा रेखा बार चौकार. 4 डीजे. थँक्यू व्हेरी मच. बॅक टू बॅक आक्रमण, बॅक टू बॅक मॅक्सिमम 4 यायला लागलेत. पुढील चेंडू इथे अगदी शॉर्ट बॉल, ह्याही चेंडूवरती हलकीशी गाडा होती, मागच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना ह्याही चेंडू देखील एक सिंगल दिली जाते. सिंगल येईल इथे देखील एक दुसरीचा कॉल आणि अति घाई संकटात नाही, विकेटचं बदल. फलंदाज या ठिकाणी बाद. डीजे. ऐंशी रन, 80 धावा, रफल कवरती 80 धावा. अंतिमचे 3 चेंडू उरलेत. 80 धावा देखील एक धाव फलकावरती. आता अंतिमचे चेंडू देखील शील काय वाजत राहतय ग दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. चला मॅच पुन्हा एकदा ऑन केली जाईल. अंतिमचे 3 चेंडू उरलेत. पुढील चेंडू फलंदाज पुन्हा एकदा तयार आहे आज आक्रमण करण्यासाठी. आज नावाचा डंका वाजवलाय, पुन्हा एकदा वाजवला जाईल. इथे पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, त्याच्यावरती पुन्हा एकदा चेंडूला पाठवलाय. सीमा रेखा पास, स्टँड अँड डिलिव्हर, मॅक्सिमम 6 षटकार. डीजे. थँक्यू व्हेरी मच डीजे. देखील जर पाहिलं तर समीकरण जे आहे ते आता मात्र 45 धावा देखील एक वैयक्तिक बनवल्यात. 50 धावा तर बनवल्या. किरण पुणेकर यांच्याकडून तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक असेल बॅटरसाठी. चला मॅच ऑन करा विनंती असेल. पुढील चेंडू 50 धावा येतील का? 50 धावा येतील का? स्टॉप केलं जाईल. चेंडू मात्र सीमा रेखा पास स्पर्धेतलं पहिलं देखीलचं अर्धशतक या ठिकाणी पाहायला मिळतंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या बॅटरसाठी. किरण पुणेकर यांच्याकडून तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक या बॅटरसाठी पाहायला मिळेल. तांबडी तांबडी चमकते 92 धावा धावफलकावरती लागतील. अंतिमचा चेंडू उल्लग आहे. पुढील चेंडू इथे देखील एक शॉर्ट बॉल, पावरचा फुल बनवलाय.
बॅक टू बॅक मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बक्षीस होतं तब्बल 1001 रुपयाचं पारितोषिक जिंकेल हा बॅटर. सलग 3 षटकारासाठी देखील किरण पुणेकर यांच्याकडून 501 होते. पुन्हा एकदा तेही देखील 500 ऑनलाईन केले जमा. चेक करा. थँक्यू. तुला 98 झालेले आहेत. 99 बनवावे लागतील. 99 जिंकण्यासाठी आहेत.
चला मॅचला होते सुरुवात. धन्यवाद डीजे. चला विनंती असेल सामना मात्र चालू करा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पहिलं षटक चंद्रकांत चव्हाण यांच्या माध्यमातून पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळेल. पुढील चेंडू इथे देखील एक चांगला आक्रमण मैदानाच्या आतमध्ये बनवलंय. अगदी खेळून काढलेला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. समोरच्या दिशेने अगदी फटकवलाय. याही चेंडूवरती वेगवान अशी सिंगल जी आहे ती मिळेल आणि संघाचे श्री गणेश आहे तो एका धाब्याच्या मदतीने केला जातोय. धबलकावरती एक हा आकडा लागेल. दोन धुरंधर मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक महत्वपूर्ण मॅच सेमीफायनल क्रमांक 2 या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. आयोजन आणि नियोजन एक दमदार पाहायला मिळतं या स्पर्धेचं. इथे अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये एक वेगवान आणि भन्नाट गतीचा एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येईल. इथे देखील एक चांगला आक्रमण. डाऊन दी बॉल. ओयू टिकीटर करार फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. इथे देखील एक बाद केला जातो बॅटरला. मॅच पुढे एकदा ऑन केली जाते. चला मॅच पुढे एकदा ऑन केली जाईल. देखील पाहिलं तर डिओ बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आम्हाला पाहायला मिळेल गणेश सुतार सनी सुतार. प्लॅटफॉर्म रायगडचा हा धुरंधर मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज होतोय. सनी सुतार आपल्याला पाहायला मिळेल. पुढील चेंडू इथे देखील एक समोरच्या दिशेने अगदी डाऊन दी बॉल. व्हॉट कॅच ऑफ द टुर्नामेंट. कॅच ऑफ द डे. विकेटचं पतन. फलंदाज होतोय बाद. ज्या पावलाने मैदानाच्या आतमध्ये सनी आला त्याच पावलामध्ये तंबूच्या असलेला डीजे. पक्की साडी एक आ पछाड़ बदलो सर्कल छोटा गलबात वड्डी है. एक पिछे लगदियां 7 जीरोआं एडे मोले वाली जट कोल गड्डी है. सांझा वाला नाम दिलां उत्ते लिखिया खासा जोर लग जू मटाउण वास्ते. पैसे पूसे बारे बिल्लो सोचे दुनिया जट पैदा होया बस छाउण वास्ते. पैसे पूसे बारे बिल्लो सोचे दुनिया जट पैदा होया बस छाउण वास्ते. जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना संकेत आपल्याला पाहायला मिळतोय. प्लॅटफॉर्म यूपी अर्धा नेपाळ आणि अर्धा बिहार. संकेत पुढील चेंडू संकेत आहे मैदानाच्या आतमध्ये जसे की मग 13. पुढील चेंडू माशॉन पुन्हा एकदा इथे मैदानाच्या आतमध्ये फटका 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 फसला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. सेमी फायनल क्रमांक 2 मध्ये हॅट्रिक घडली आहे. विकेटचं पतन. फलंदाज होते बाद. देखील काय पाहायला मिळतोय डीजे.
देखील जर पाहिलं तर या विकेटला देखील जर विकेट आली तर आलोक भाऊंकडून तब्बल 501 रुपयाचं प्राइज असेल या गोलंदाजासाठी. आणि गणेश सरांनी जर कॅच पकडली तर गणेश सरांनी जर का कॅच पकडली तर गणेश सर तर्फे जेवण कृष्णा हॉटेल. विकेटसाठी पारितोषिक आहे. हॅट्रिक झाली आहे. सन्मान दिला जातोय. इथे आरामात खेळावं लागेल. देखील जर पाहिलं तर बॅक टू बॅक विकेट्स आले तर धक्के मात्र बसले गेलेत. परंतु बाळू मात्र जेवणाचा आस्वाद घेतोय. तंबूच्या आश्रयाला आपल्या डगआउट मध्ये निराशा आहे आणि बाळू इथं जेवणाचा आश्रय घेतोय. पाहिलं तर अग चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, अग चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून ठीक आहे. धावफलकावरती धावा लागतील त्या 3 आणि एक धाव लागेल आणि 3 गडी बाद. 3 धक्के आणि एकच धाव देखील धावफलकावरती आहे. एकच धाव आहे धावफलकावरती तर 3 धक्के गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक आपण पाहतोय. इथे फटका मात्र फसला गेला. इथे देखील एक डाऊन द बॉल देखील एक चांगलं क्षेत्ररक्षण इथे देखील आपल्याला पाहायला मिळेल. चेंडूला इथे देखील एक रोखलं गेलंय. इथे देखील जर पाहिलं तर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. गोलंदाजी मात्र एक चांगली करावी लागेल. बॅटिंग टीम देखील एक थोडीशी निराशा आहे आज डगआउट मध्ये. कमबॅक जो आहे तो मात्र आणावा लागेल बॅटिंग टीमला. आक्रमण बनवावं लागेल. मॅच मात्र संपलेले नाहीये. मॅच खेळपट्टीवरती आहे परंतु आक्रमण अगदी समोरच्या दिशेने एक बहारदार तडाखा सीमारेखा पार क्वालिटीचे षटकार. इट्स गण्या स्टाईल स्टाईल. पुढील चेंडू बाश पुढे ऑन खेळली गेली. चेर आणि तेल षटकार आलाय. इथे देखील एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलाय. बॅक टू बॅक मैदानाच्या आतमध्ये बाउंड्रीज आल्या गेल्यात. चौकार आलाय. सॉरी शेखावत साहब सॉरी. दम है तो रोक के बता शेखावत, रोक लिया तो छोड़ देगा मैं सिंडिकेट. दम है तो रोक के बता शेखावत, रोक लिया तो छोड़ देगा मैं सिंडिकेट. दम है तो रोक के बता शेखावत, रोक लिया तो छोड़ देगा मैं सिंडिकेट. हे गारे सगळे दम है तो. अरे गाणं ऐकलं नाही काय? दम है तो रोक के बता शेखावत. मैदानाच्या आतमध्ये आक्रमण बॅक टू बॅक करावं लागले आणि करतायत. मॅच पुढे एकदा ऑन खेळली गेली. पुढील चेंडू इथे देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जात होता. अपील देखील एक जोरदार आहे. एक वेगवान हाई चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. एक डॉट बॉल येईल. एक महत्वपूर्ण टुर्नामेंट देखील आपल्याला ही पाहायला मिळेल. पुढील चेंडू इथे देखील खोलवर टप्पा चेंडू. इथे सन्मान देण्याचा प्रयत्न आहे. इथे डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न केला जातोय. याही चेंडूवरती एक सिंगल येईल. इथे देखील एक खोलवर टप्पा चेंडू. एक फुल टॉस चेंडू आलाय. सिंगल येईल इथे देखील.
तेरा धावा धावफल करती 13 धावा. इथे अगदी खोलवर डब्यात चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये चांगला फटकवलं गेलाय. लोंगोंडा देखील एक खेळ फटका पाहायला मिळतोय. याही चेंडूवरती मिळते ती सिंगल. दापलक पुढेची एकदा सिंगलच्या मदतीने पुढे जात असताना संघाची धावसंख्या आम्हाला पाहायला मिळते. इथे अगदी चांगला फटका खोललाय मैदानाच्या आतमधून. आक्रमण केलं गेलं डाऊन दी बॉलला. इथे देखील एक झेल मिस केला जातो. इथे सिंगल येते. दुसरीचा कॉल मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील एक सिंगल देखील जर पाहिलं तर झेल मात्र मिस केला गेला या ठिकाणी. पुढील चेंडू इथे देखील एक आक्रमण मैदानाच्या आतमध्ये आहे. आक्रमण करावं लागेल. जिंकायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके आणणं गरजेचं असेल या संघाला. इथे देखील एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खोलला जाईल. हलक्या हाताने खेळला जाईल. एक चेंडू मात्र देखील जर पाहिलं तर चांगला पाहायला मिळतो. इथे देखील एक सिंगल येते. पुढील चेंडू सोळा धावा धावफलकावरती. इथे देखील एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. गोलंदाज षटकावरून फटका देखील एक ट्रॅव्हल झाला. याही चेंडूवरती एक सिंगल येते. सिंगलने देखील एक धावफलक पुढे जात आहे. परंतु देखील मोठे फटके घ्यावे लागतील. पुढील चेंडू इथे देखील पुढे टाकण्याचा प्रयत्न. त्याच्यावरती वाघाची दाढ फोडलाय पहाड. षटकार 6 डीजे. तू बुरा है तो मैं बुरे लोगों का नवाब हूं. तू बड़ा होके बिगड़ा होगा. मैं बचपन से खराब हूं. गणेश सरांनी जर हॅट्रिक जर मिळवली तर अलोक भाऊंकडून तब्बल 1001 रुपयाचं पारितोषिक असेल. पण हॅट्रिक घ्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. जर पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस आहे. 24 तास ऑन ड्युटी देखील पाहायला मिळतील. परंतु आज वेळात वेळ काढून या टुर्नामेंटचा आनंद घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील. मनोरंजन वाढवलं या खेळाडूने देखील. जर पाहिलं तर मॅच पुरेशी एकदा ऑन केली गेली देखील. जर पाहिलं तर ड्युटी वरती कमी आणि ग्राउंड वरती जास्त हा खेळाडू आम्हाला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू मॅच ऑन केली गेली. हॅट्रिक घेतली तर अलोक भाऊंकडून तब्बल 1001 रुपयाचा इनाम आहे. ओहो एडिंग आले होते. आवाज आला होता. व्हॉइस झाला होता. इथे देखील एक पाठला केला जाईल. इथे देखील एक सिंगल जी आहे ती जोडते. धावफलक पुन्हा एकदा सिंगलच्या मतीने पुढे जात असताना संघाची धावसंख्या आम्हाला पाहायला मिळते. ती 24 रन धावा धावफलकावरती आहेत.
पुढील चेंडू इथे देखील एक जाऊ दिले. अवांतर धाब्यांचा कॉल येतोय मुख्य पंचांचा. इट इज अ वाईड बॉल. चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल. वाईड बॉल येतोय. पुढील चेंडू अगदी फटका मात्र फसला गेलाय. फटका फसलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू येऊन पडेल. याही चेंडूवरती सिंगल आहे. कशाचं दुकान आहे? आईस्क्रीमचं वय. आईस्क्रीमचं खरं. इथे देखील एक चांगला फटका खोललाय. मैदानाच्या आतमधून आक्रमण आहे. ओहो सकाळच्या सत्रामध्ये युवराज जगदाळेचा तिथे झेल टिपला गेला होता या क्षेत्ररक्षकाने. आणि इथे देखील ट्राय बट डोंट क्राय. काय एफर्ट्स लावलेत आज मैदानाच्या आतमध्ये. जर पाहिलं तर फायनल साठी आम्ही जाणार आहे. देखील जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी मुख्य पंचांनी देखील घेतली गेली आहे. खेळाडूंनी फक्त इथेच थांबा. खेळाडूंनी इथेच थांबा. चेंडू मात्र आतच मध्ये असेल. सेफ आहे चेंडू. काय काय ट्राय लावले जातील आज. जीवाची बाजी आहे या स्पर्धेसाठी. ट्राय बट डोंट क्राय. पुढे एकदम आशा ऑन केली गेली आहे. पुढील चेंडू अगदी हाई फटका देखील एक चांगला आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू येतोय. 27 रन ऑन द बोर्ड. 27 धावा. 27 धावा देखील एक धावफलकावरती लागतील. 27 रन ऑन द बोर्ड आहेत देखील. त्याच्यानंतर हा चेंडू मात्र एक डॉट. पुढील चेंडू इथे अगदी पंचांच्या आत येथील जमिनीला समांतर धावे ते अवांतर. वाईड बॉल. वाईड बॉल देखील आलाय. पुढील चेंडू इथे अगदी मैदानाच्या आतमध्ये हाही चेंडू देखील एक चांगला पाहायला मिळेल. आणि याच्यावरती क्षेत्ररक्षण देखील एक चांगलं आहे. क्षेत्ररक्षण देखील एक बडवणं खूप गरजेचं आहे. महत्वपूर्ण टुर्नामेंट, महत्वपूर्ण आयोजन आणि नियोजन या स्पर्धेस आपल्याला देखील एक पाहायला मिळतं. पुढील चेंडू जवळजवळ पाहिलं तर षटक क्रमांक आपण 4 पाहतोय. पुढील चेंडू इथे चांगला आक्रमण मैदानाच्या आतमध्ये अगदी समोरच्या दिशेने खेळाय. लॉंगॉनच्या दिशेने पोहोचवलाय. इथे देखील एक सिंगल येईल. सिंगल येते. सिंगल वरती या ठिकाणी एक समतल आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 4 षटकांचा खेळ संपेल आणि संघाची धावसंख्या 29 धावा धावफलकावरती आहेत. एकोणतीस धावा ड्रिंक्स ब्रेक दरम्यान केला जाईल. ਗੱਡੀ ਲੈਂਬਗੀਨੀ ਪੀਲੇ ਰੰਗ ਦੀ ਮੈਨੂੰ ਕਹਿੰਦੀ ਏ ਚਲਾਵੇ ਸਲੋਲੀ ਉਹ ਪਹਿਲੇ ਗੇਰ ਤੇ ਉਹ ਜਦੋਂ ਮੋੜਦੀ ਉਹ ਮੈਨੂੰ ਲੱਗਨੀ ਏ the one and only ਵਿਚਾਰੇ ਮੁੰਡਿਆਂ ਦੇ ਦਿਲਾਂ ਦੀ ਤੂੰ ਕਾਤਿਲ ਬਖਾ ਦੇ ਮੈਨੂੰ ਕਿਵੇਂ ਜਾਵੇਂਗੀ ਤੂੰ ਫਾਸਟ ਰੱਬ ਦੇ ਤੋਂ ਗੈਸ ਨਹੀਂ ਮਿਲੇ a bit harder yo I'm a rider provider bring the heat girl I will bring the fire and my name keeps going worldwide so my job is to satisfy मॅचला पुढे 2 खेळले जाईल.
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. शरदजी पोटे पाहायला मिळतील. षटक क्रमांक या ठिकाणी 5 पाहायला मिळते. चला विनंती असेल सामना लगेच चालू करा, जास्त वेळ घेऊ नका. देखील आम्हाला पाहायला मिळतील आमच्यासोबत आता अश्विनी ॲग्रो कंपनीचे लिमिटेडचे मालक आम्हाला पाहायला मिळतील. धारदार आहे, आज रफ्तार आहे गोलंदाजी मार्कवर. डॉट बॉल देखील पाहिलं तर अश्विनी ॲग्रो लिमिटेडचे मालक आम्हाला पाहायला मिळतील. बाळूजी आहेत आज मैदानाच्या वरती. शानदार आज शानदार बाळूजींचं हे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. इथे फटका मात्र फसला गेलाय, मैदानाच्या आतमध्ये आहे. विकेटचं पतन आलंय. फलंदाज होतोय पुन्हा एकदा बाद. डीजे वाले बाळूची कपडे चला बासला होते पुढे एकदा सुरुवात. बाठर विक्रम आले, धावांचा विक्रम उभा करावा लागेल. अपील जोरदार आहे. टेनिस बॉल क्रिकेटची नियम क्रमांक 31 या ठिकाणी अवलंब केला जातोय. अपीलची मागणी केली जाईल. पंचांकडे अपील जे आहे ते बेचाळून जाईल. विक्रम मांढरे पुढील चेंडू अगदी देखील एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलाय. का आक्रमण केले गेले. चेंडूला पाठवले पुन्हा एकदा. चेंडू झाला अर्थात फरार. मॅक्सिमम 4 चौकार 4. डीजे चलने पड़े न कोई बल्ले, आसमां से 2 गुना ऊंचा तेरा कद है. पुढील चेंडू इथे अगदी सबोरच्या दिशेने आक्रमण आहे. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येतील महाराष्ट्र पोलीस. चेंडू देखील एक पडतील आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. याही चेंडूवरती एक सिंगल येते. गणेश सर यांनी जर कॅच सोडला तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल आलोक भाऊंकडून. संपलंय षटक. ओ पलम तोड़ दे भरम छोड़ दे घबराना, बजाए तू दूर से होन क्या. दिल के सारे बटन खोल दे, खोल के बोल दे सह मेरे हो ना. बता दे तेरा आज है प्लान क्या.
2 मिनट इज नॉट अलाउड. सामना चालू कर. चलेगे गिरवानी है फायर भी लगवानी है जो तू आके बेबी हमरे साथ मां आ आ आ आ के कमरिया पाच षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 38 ही आकड्यावरती आहे. 38 धावा देखील एक धावफलकावरती आहेत. मॅक्सिमम 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी समीकरण असेल. पुढील चेंडू अगदी आक्रमण केले गेले. इथे चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये डाऊन दी बॉल. मयूर इथे झेल मात्र मिस केला जाईल. ट्राय देखील ट्राय चांगला होता परंतु देखील जर पाहिलं तर गणेशजी यांच्या हॅट्रिक साठी आलोक भाऊंकडून तब्बल 1001 रुपयाचं पारितोषिक देखील असेल. परंतु मयूर आहेत ते मात्र असे चुकाय करतायत. देखील जर पाहिलं तर सेमीफायनल 2 मध्ये आपण खेळी करतोय कारण की आपण आता ग्रुपमध्ये खेळत नाहीये. महत्वपूर्ण मॅच आहे ही देखील. इथे देखील एक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हाही चेंडू देखील एक चांगला पाहायला मिळेल. डॉट बॉल. मागील चेंडू देखील एक चांगला होता. त्याच्यानंतर हाही चेंडू देखील एक चांगले आहेत. चांगल्या चेंडूला चांगला सन्मान, खराब चेंडूला महासन्मान देण्याचं काम फलंदाज नेहमी करत असतो. पुढील चेंडू इथे अगदी चांगला फटका आहे परंतु देखील जर पाहिलं तर चेंडू जमिनीला समांतर आहे. हाही देखील एक चांगला सिंगल. त्याच्यानंतर दुसरीचा कॉल थांबवला जातोय. इथे देखील एक सिंगल येईल. पुढील चेंडू इथे देखील एक चांगला फटका मैदानाच्या डाऊन दी बॉल. मयूर 47 टीपला जातोय झेल. विकेटचं पतन. डीजे थँक्यू व्हेरी मच. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आपल्याला. बाळू आलेत पण मॅच जर जिंकवून दिली तर आलोक भाऊंकडून तब्बल 3003 रुपयाचं पारितोषिक. आल्या सरशी आक्रमण. चेंडूला पाठवलाय. स्टँड अँड डिलिव्हर. छेरन षटकार. डीजे धडक धडक भंडारा झिडक झिडक मल्हारी खडक धडक भडक झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली. पुढील चेंडू षटकार आलाय. बाळू आल्यात. आक्रमण झालाय. इथे देखील एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खोलवर टप्पा चेंडू याच्यावरती एक सन्मान दिला. इथे देखील एक सिंगल जोडली जाईल. 47 धावा देखील एक धावफलकावरती आहेत. 6 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 47 आकड्यावरती आहे. 47 रन ऑन द बोर्ड. के सिंग उठा के तुम भी नाचो बाज जम के ताल ढोल बेटा राजू उड़ के नाचो. तीरों से भी तेज कोई कर सके जो बेद नाचो. अस्तबल में घोड़े जैसे भाग डोर छोड़ नाचो. मिट्टी जो रोट मोटा मिर्चा खा के ऐसे नाचो. हाँ जा छोरे हाँ जा गोरे हाँ जा छोरे नाचो 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 नाचो. 12 चेंडू 52 धावांची गरज आहे. बाळू मैदानाच्या आतमध्ये इथे मिस केलाय. लॉलीपॉप चेंडू बाळूला भेटला होता तो मिस केला जातोय. आक्रमण मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न चालू होते. फटका मात्र मिस आहे. इथे देखील एक सिंगल जोडली जाईल धावफलकावरती पुढेशी एकदा.
पुढील चेंडू इथे देखील एक चांगलं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये आहे. चेंडूला पाठवलं गेलं अर्थात सीमा रेख. ओहो मैदानाच्या आतमध्ये काय पाहायला मिळतंय. 6 रन येते षटकार 6. थँक्यू व्हेरी मच डीजे. पुढील चेंडू इथे देखील एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. गणेश सर यांनी जर कॅच सोडला तर आलोक भाऊंकडून तब्बल 501 रुपयाचा पारितोषिक आहे. परंतु कॅच आला पाहिजे. पुढील चेंडू इथे देखील एक पॉवरफुल ब्युटिफुल आणि सक्सेसफुल सीमारेखा पार ठोकला षटकार. चेंडू द्या नवीन. चेंडू घ्या चेंडू. तुमच्या पुढेच आहे चेंडू. मागे चेंडू आहे गणेश सर. अरे अरे गबरू अगं बघा अगं पर आता काय बघा मॅच पुढे एकदा ऑन खेळली गेली आहे. पुढील चेंडू स्लो वन मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील एक रफ्तार आहे आज. जर पाहिलं तर इथे देखील एक सिंगल येते. ओहो ट्विस्ट आलेत. बाळू आता मात्र पळावा लागेल. लेग बायच्या माध्यमातून ही देखील एक 2 धाबा. असे देखील एक गणेश सरांनी असे देखील चेंडू जर सोडून दिले बाउंड्री सोडली तर 501 रुपयाचं पारितोषिक असेल आलोक भाऊंकडून. आज पैसा वाटप आहे. पुढील चेंडू अगदी इथे देखील एक चांगला आक्रमक शॉट बॉल. त्याच्यावरती देखील एक चांगला फटका मैदानाच्या आतमधून. चेंडू जाईल सीमा रेखा पार. डीजे पंचांनी रिव्ह्यू घेतलाय थ्रो गोलंदाजीसाठी. 66 धावा. आणि आजच्या दिवसामध्ये सेमीफायनलचा सामना पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये शिवन्या संघ जिंकून. तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्या. चर्चासत्र बाजूला ठेवा. फेअर डिलिव्हरी थर्ड अंपायरचा निर्णय. फेअर डिलिव्हरी. धावसंख्या झाली 7 षटकांच्या समाप्तीनंतर 66 धावा. 5 गडी बाद. जिंकण्यासाठी 6 चेंडू 33 धावांची गरज. चला कृपया करून विनंती आहे सूर्या क्रिकेट क्लब संघाला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. धर्मेंद्र सरांना तुम्ही काही सांगू नका. इथं जवळजवळ जेवढे तुमच्या संघामध्ये जेवढे खेळाडू आहेत तुमचा सर्वांचा मिळून जरी एक्सपिरियन्सचा जर विचार केला ना तर धर्मेंद्र सरांना 1 साइड एवढा एक्सपिरियन्स आहे. सहा चेंडूमध्ये 33 धावांची गरज आणि स्ट्राईकवर खेळतायत ते. अश्विनी ॲग्रो लिमिटेड फार्मचे सर्व बाळू कवळे मैदानात. पाहूया काय करतात बाळू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु आणि हा जेल ड्रॉप. पहिल्या चेंडूवर धर्मेंद्र. पहिल्या चेंडूवर सिंगल. अजून देखील 5 चेंडू 32 धावांची गरज. पाहूया सामन्यामध्ये रोमांचक सामना होतोय का. आणि आमचे परमित्र समाट ऐकताना. पुढचा चेंडू राहुल भोर यांना. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात परंतु निश्चितच यष्टीरक्षकाने झेल घेतलाय
राहुल बोर यांची पारी होईल समाप्त. झेलबाद डीजे. आया हूँ आज मैं लेके जाऊंगा दिल तेरा, रोके कोई मुझे टोके कोई मुझे, दूंगा उसे जहां से मिटा मुक्ताला. आणि अतुल पोषट. पुढचा चेंडू धर्मेंद्र यांचा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि स्लिपच्या दिशेने हा चेंडू घेऊन काढलाय. सिंगल अशी धाव. गणेश सरांना अजून देखील एक बक्षीस आले. सलग आज जो आजच्या दिवसातील जे षटकार मारलेत त्याची जर रील्स 3 दिवस जर कंटिन्युअसली सोडली तर नाही ठेवली तर 1001 रुपयांचं पारितोषिक. धर्मेंद्र यांचा पुढचा चेंडू आणि बिग ब्लास्ट. बाळू कवळे सीमारेषा पार ठोकलाय षटकार. कात्रजचा हा ढाण्यावार बाळू कवळे. डीजे सौरभ डीजे सौरभ डीजे सौरभ डीजे सौरभ बाळू यांनी जर मॅच जिंकवली तर आयोजक कमिटीकडून 5001 रुपयांचं पारितोषिक. स्कोर झालाय तो 74. 6 गाड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटो तसा चेंडू, परंतु अतुल पोषट दादा यांना पण एक चेंडू खेळला पाहिजे असं बाळू यांचं म्हणणं, म्हणून स्ट्राईक दिली. जर सामना सायंगण ग्राउंडवर चालू असता तर बाळू कवळे यांनी कदाचित स्ट्राईक दुसऱ्या फलंदाजाला दिली नसती. या सामन्यातील शेवटचा चेंडू आणि ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आणि या चेंडूवर एकच धाव आणि हा सामना सूर्या क्रिकेट क्लब संघाने 22 धावांनी जिंकलाय आणि आजच्या दिवसातील सेमीफायनल 2 ची विनिंग टीम सूर्या क्रिकेट क्लब आपलं सहर्ष स्वागत आणि इलाइट 11 संघ आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि भूकंप झाल्यासारखं वाटतं. गणेश सरांसाठी अजून एक पारितोषिक आले. गणेश सर जर फायनलला रनआउट झाले तर गणेश सर यांना विनंती असेल की आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. गणेश सर शांत पडून राहा. गणेश सर पारितोषिक आहे का? तुला काही होणार नाही. गणेश सर पारितोषिक आहे का तुमच्यासाठी? गणेश सर रनआउट जर झाले फायनलला तर पर्सनल 1001 रुपयाचं पारितोषिक असेल. फायनलला रनआउट व्हायला लागेल पण पहिल्या चेंडूला. गणेश सर रनआउट झाले की 1001 रुपये अलग भाऊंकडून फायनल साठी. पैशाचा ढीग आणलाय आज. शांत पडून राहा. त्यात किन्नी तोंड पुसलं तर 500 रुपये आणि त्याच्यासोबत क्रीम पण. हा मग ठीक आहे. माझा आत्मा तुझ्या तुझा आत्मा बाई मज्जा. मी तुम्हाला ठार करणार. माझ्यावर जादू टोना करून चला 2 कॅप्टन या. शक्यच होणार नाही. माझ्या आईनं मला अंगारा दिलाय. चला 2 कॅप्टन या लवकरात लवकर विनंती आहे. चला दोनही कॅप्टन येथील शिवंडा 11 लवकरात लवकर या. त्याच्याबरोबर सूर्य 11 संघ आपण पण यायचंय.